बाय बाय। है ये देखो स्टिकर कितना लगा है, हमने भी लगाया इधर। और अम्मा बाय बाय, बहुत अच्छा लगा आपका सर्विस। चलो, खाना भी अच्छा था। हाँ खाना भी अच्छा था बहुत। थैंक यू। एक नंबर। आम्ही तिला पहिले चाची चाची बोललो, म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी तर लिटरली रात्री 12:30ला पोहोचलो, तरी पण ते आमच्यासाठी जागी राहिली आणि आम्हाला जेवण दिलं। थँक्यू म्हणून आम्ही तेव्हापासून तिला अम्मा अम्मा बोलायला लागलो, अम्मा। आणि जेवण वगैरे मस्त एकदम घरगुती पद्धतीचं, असं वाटतं की फॅमिलीसोबतच बसलो आहे जेवायला। मस्त होमस्टे टाईप आहे ते, पण थोडंसं नेटवर्कचाच इश्यू आहे, थोडासा ना जरा जास्तच इश्यू आहे। पण ते काहीतरी बोलत होते प्रॉब्लेम झाले सध्या वायफायचा म्हणून, नाहीतर वायफाय वगैरे तिथं सर्व प्रॉपर आहे। तर तुम्ही हानलेला येत आहे तर मेन हानलेच्या स्टॉपपासून 1.5 किलोमीटर पुढे आहे, राईट बजेटमध्ये तुम्हाला स्टे मिळून जाईल तिथे, पद्मा हॉलिडेज म्हणून आहे, गुगलला पण आहे आणि मॅपला पण आहे। ओके, तर आता आम्ही निघालो आहे। आता आजपासून कुठेही रूमची वगैरे बुकिंग नाही आहे, काय नाही आहे। आता सर्व मनासारखं, म्हणजे मनालीला पोचेपर्यंत जे काय आपल्याला रस्त्यात पॉईंट लागतात ते आता करत करत जायचं। ते तुम्हाला मी दाखवतो काय काय लागते, ते सर्व एक्सप्लोर करूयात आणि जाऊयात पुढे। और सुबह सुबह का यह व्यू देखो आप, पहाड़ों का व्यू। पहाड़ तो रील्स में देखने को अच्छा लगता है, मगर जब आप असली में इधर आओगे तो मतलब है अच्छा, पर ठंड इतना है कि फट जाती है, क्या वो आप समझ चुके होंगे। नेशन फर्स्ट, हॅशटॅग नेशन फर्स्ट। आर्मी कॅम्प आहे हा, बघू शकता किती सुंदर आणि खूप जास्त जागेमध्ये स्थापित केलेला आहे। और इंडिया फ्लैग सैल्यूट माइटी 70, इसका मतलब मेरे को नहीं मालूम। एंड वेलकम टू द आर्मी पोस्ट एरिया इन हानले। 47 किलोमीटर नंतर आपण स्टोरी टाकणार ती उमलिंगला पासची, कारण काल उमलिंगला पास केला पण नेटवर्क नसल्यामुळे स्टोरी टाकलेली अपलोडला, मला झाली तर झाली, देवाच्या भरोशावर ठेवलेला। पण जिथे नेटवर्क नाही तिथं देव तरी काय करल, स्टोरी अपलोड झाली नाही। आता 47 किलोमीटर नंतर लोमा आहे, लोमामध्ये चांगलं जिओला नेटवर्क आहे असं बोलले ते लोक। तर आता लोमाला गेल्यानंतर आपण स्टोरी टाकूया उमलिंगला पासची। कम ऑन लोमा 46 kilometers, we are 46 kilometers away from लोमा। हे परत आहे मला वाटतं आकाश पाळणा, नाही इझी टेक इट इझी ब्रो, दिस इज इझी ब्रो। आपला भाऊ भाविक, त्याची लेमध्ये गाडी बंद पडलेली म्हणजे इन द सेन्स भाविकची गाडी एकदम ओके चालत होती, 150-160 करत इथपर्यंत आला तो, आणि फक्त इंजिनमधनं ऑइल लीक होत होता म्हणून तो शोरूमला घेऊन गेला लेच्या। आणि त्या बाईने गरम गाडीचा इंजिन म्हणजे कवर ओपन केला, त्याला सील मारली, सिलिकॉन टेप मारली गरमच, आणि ऑइल पण भरला ओव्हरलोड, आणि तसा करून दिला। त्यानंतर गाडीचा पिकअप पुरा खंगला हवेने। आपल्या टेक्निशियनशी बोलणं करून तो सांगेल तसं गाडी आता ओके चालायला लागली गाडी। तर तो आपल्याला भेटणार आहे पोमामध्ये, पोमाच ना त्याच त्या काय त्या मला नाही माहिती तिथे। म्हणून आता आपण मधीतले सर्व स्पॉट करून राहायला तिथं जाणार आहोत। पोमाच ना काय र मला पण नाही माहिती, जस्ट समजून जा तुम्ही ते काय आहे ते एक गाव, तिथं आपल्याला आज स्टे करायचं आहे आणि भाविक पण आपल्याला तिथे जॉईन होणार आहे। तो कल से हम लोग साथ में राइड करेंगे। यस ब्रो, अभी तो इतना
मतलब वो बोलते हैं ना, अंदाज आ गया है कि इतने कड़क कड़क एकदम खड्डे सहन कर सकती है, तो अपने इधर का तो नॉर्मल है भाई, कुछ विषय नहीं है इतना। गाड़ी बनी है इसे रोड के लिए, अपन तो चलाते हैं खाली स्ट्रीट पे, तो बिंदास चलाओ। आपको भी बोल रहा हूँ, आपको इन्वेस्टमेंट करना है अगर गाड़ी में 4-4.5 लाख रुपए इन बजट है आपका, तो आँख बंद करके KTM एडवेंचर में इन्वेस्ट करिए। आपको दिक्कत कुछ भी नहीं आएगी। आप कितना भी लंबा राइड पे लेके जाओ, कैसा भी तुड़ाओ गाड़ी को, गाड़ी आपको साथ देगी। बस करना आपको एक ही बात है, वो कि टाइम टू टाइम सर्विस। अगर आप गाड़ी का ध्यान रखोगे तो गाड़ी आपका ध्यान रखेगी। अगर आप गाड़ी को नुस्ता तुड़ाते रहोगे, काम भी कुछ नहीं करोगे, तो गाड़ी भी आपको वैसा ही करेगी ना। मेरी बच्ची के दिल में कुछ कुछ। गाइस चक्रवादल देखो, गाइस चक्रवादल दिख रहा है क्या आपको? वो देखो भंवरा आया, भंवरा, खतरनाक भंवरा दिख रहा है, ऐसा धुआं उड़ रहा है, धूल खतरनाक। उसके इतना पास तो नहीं है, अच्छा तो दिख रहा होगा तो देख लो, क्योंकि ये अपना GoPro है पूरा वाइड मोड पे, तो दिख रहा है क्या? देखो कैसा आया है धुआं, मतलब ऐसा वो लगता है कुछ 3D बीडी एनिमेशन चल रहा है। एक नंबरच भाई। आता हा किती मोठा होईल ते काय सांगू नाही शकत इथं आपण। हा मोठा होईल का छोटा होईल काय आयडिया नाही। मोठा झाला ना तो वाट लावून टाकल सगळ्याची। इथं असाच प्रकार असतं बाबा निसर्गात। बकरी इन द सेन्स, बकरी इन द सेन्स गोट्स। हो हो हो। आणि हा बघ, हा बघ किती बकऱ्या आहेत आणि त्यांना खायला काय आहे इथं? वाळू खातान का कसा काय? बघा भंवरा बघा, तिथे स्थापित झालेला तुम्हाला दाखवलं तेव्हा तो आता तिथपर्यंत गेला आणि संपत आलाय। मला नाही वाटत की हा मोठा होईल, पण यस। ये क्या है? पानी में डूब गई है, डूब गया है हाइड्रा। देखा आपने? मेरे को नहीं लगता देखा है क्या, पर है। और यहाँ पे शायद गाड़ी का एंट्री करना पड़ेगा मेरी बबलू। गाडी वाकून वाकून गाडीचा टायर बघ कसा झालाय, एकदम असा रबरासारखा झालाय, मऊ मऊ। टायर असा वाकून वाकून रबरासारखा झालाय, सेम। Yes.
पेट्रोल पंप आलाय जवळ म्हणून पळवतोय, नाही तर फुल ॲव्हरेज काढत 32.6चा ॲव्हरेज काढलेला. ओह माय गॉड, ये देखो क्या हाइड्रा का एक्सीडेंट, ये कैसे हुआ? व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. आईला हायड्राच पलटी झाला डायरेक्ट. कसा काय झाला असेल? तो तर एवढा फास्ट पण पळत नाही, टर्न तर इझी बसेल त्याला, आणि टर्नवर तर पलटी होईल असा त्याचा विषय पण नाही. कुत्रे बघ कसले फिरतात. 14 किलोमीटर नियमामध्ये आहे पेट्रोल पंप, आणि तिथे आपली आता कसरत संपणार आहे, कारण आपण तिथं गाडी फुल करणार आहोत. एवढा दिवस नुसतं ॲव्हरेज 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 चाललेला, कारण पेट्रोल पंप खूप जास्त लांब लांब होते. लोक जेरी कॅनमध्ये पेट्रोल कॅरी करतात का, तर डबल पैसे देऊन भरायला नको, आणि आम्ही जवळ डबल पैसे भरून म्हणजे 150 रुपये लिटरनी पेट्रोल प्रत्येक गाडीत 5-5 लिटर तरी टाकलेला, म्हणजे 5 लिटर प्रमाणे 50 रुपये एक्स्ट्रा किती झाले विचार करा. 5-5 25, 250च ना. ठीक आहे, बाटल्या तर नाही कॅरी करायला लागलं, 250 गेले, पण बाटल्या तर कॅरी करायला नाही लागलं. चलता है मेरे दोस्तों, इतना तो चलता है. यस, इंडियन फ्लॅग. मला वाटतं आता नेटवर्क, हा नेटवर्क फुल आ गया है मेरे को. अभी क्या करने का है, जल्दी ही रुकेंगे पेट्रोल पंप पे और स्टोरी भी अपलोड करेंगे. ये कहाँ पे है ये मेरे को नहीं मालूम क्या है, मतलब क्या है वो मालूम है, कौन सा लोकेशन है वो नहीं मालूम है. यस सोल्जर्स, अभी लड़के लोग को बता देते हैं नेटवर्क आ गया है. गेलो मारो. असं काय सांगत असलं ना छोट्या मोठ्या गोष्टी तर बोलायला ना लागत, ॲक्शन केली ना. ओके यस, यही होती है रायडर्स की खासियत. परत बर्फ दिसायला लागला यार, परत आईला बर्फ बघितला ना तर आता भीती वाटायला लागली हो. पहिला घरना निघलेलो तेव्हा कसा डायलॉग होता माझा की बर्फात कधी जातंय, आणि काय झालं इथं बघू दे नाही, काय नाही सायकलवाले आहेत. ओके ओके, पहिला डायलॉग कसा होता, कधी बर्फात जाते आणि बर्फ माझ्या हातात घेते, तर असं मला झालं आहे. गरमी फुल होती ना आपल्या इथं, आणि आता बर्फ बघितल्यावर बाबा भीती वाटते. नको तो बर्फ, कच्ची थंडी लागते, म्हणजे एकदम हिशोबाच्या पलीकडं काम झालं आहे. आता एकदाचा कधी एकदा आपलं म्हणजे आपण जिथं राहतो ना तिथलाच आपल्याला वेदर सूट करतं. काहीच तुम्ही किती पण बोला इथं गरम करतं, मी आईला बर्फात असतो तर काय भारी झाला असता. तो बर्फात तेवढा पुरतं हो, भारीत भारी 1 तास नंतर तुम्हाला अशी आठवण पडेल ना की नाही बाबा आपला घरच बरा, AC लावली 18वर ठेवली तरी बरा वाटते. पण बाहेर पडल्यावर पण बरं, म्हणजे त्रास नाही होत. इथं जाऊन एवढं आता ना मी घाबरायला लागलो बर्फाला, बाबा बर्फाच्या जवळ नको. यस, बर्फाच्या जवळ नको हो, असं झालं आहे मला. काल एवढी बेकार हालत झालेली इथनं उमलिंगला वरून येताना. अरे हात म्हणजे ना माझे नुसते हे असेच हात, असे सरळ पण नव्हते होत, नुसते असेच. एवढी थंडी लागत होती बाबा बाबा, कारण आतमध्ये जॅकेट बिकेट सगळं 3-4 कपडे घातलेले, तर त्या छाती बितीला एवढं वाटत नव्हतं, जाणवत नव्हतं. पण हातामध्ये ग्लोव्ज डबल घातलेले तरी पण बाबा एवढी थंडी वाजत होती ना काय सांगू तुम्हाला. म्हणजे एकदम असे हात घोटलेले, असं वाटत होतं की हातात एकदम असा बर्फाचा गोळा पकडला आहे आणि रक्त येईल आता हातातनं. एवढे झोंबत होते, पण काहीच ऑप्शन नाही, काहीच करू शकत नाही. तरी पण मी 2-3 वेळा गाडी थांबवली आणि गाडीच्या इंजिनला हात लावला. बोलू चल तेवढाच बरं वाटत, पण इंजिन पण गरम होत नाही. हिला बोलू या काय टेम्परेचर तर बरोबर असतं तेवढ्या लेवलमध्ये दाखवत होता अर्धा, पण गाडीचं इंजिन तापेच नाही. बेकार हालत रे, सबके बस की बात नाही आहे. भले भले थकले, पण जे जाणारे आहेत ते बरोबर जातात. कारण रस्ते आता पहिल्यासारखे नाही राहिलेत की जाम टफ रस्ता असा काय विषय नाही राहिलाय.
पण वेदर आहे ना, वेदरच खरी चुनौती असं मी तुम्हाला सांगेन लडाखमध्ये. ही तुम्हाला हे वेदरला म्हणजे वातावरणाला टफ करून जायचं आहे ना, तर तेच खरं चॅलेंजिंग पार्ट आहे लडाख राईडचा. बाकी असा रस्ता बिस्ता काय एवढं राहिलं नाही, 20%च फक्त की बाबा ऑफ रोड आहे हे आहे ते आहे 20%. पण 80% तरी आहे ना रस्ता आपला, सॉरी फक 80% तरी आहे ना वेदर. या का आहे ते मला खरंच काय माहिती नाही. पोरं चाललीत मंगून मी पण चाललोय. कुठं याक आहेत, याक गाईज, याक देखो याक. हे बाबा पाण्यान पाय नको बुरवा लावूस. ओके ओके इझी. गाइस याक देखो याक. हो बहुत ही बढ़िया है. एखादा याक जर आपल्या अंगावर आला तर आपण करायचा काय. हे का आहे, हॉट स्प्रिंग आहे. कुठं आहे, ते बघ, ते पोल आहे बघ, ते माझं पाणी उडतं एवढा मी चालत नाही बाबा. चालत जायचा एवढा, चालत जायचा. हॉट स्प्रिंग आहे म्हणजे गरम पाणी उडतं असं. The world's highest altitude retail outlet. 13,784 फीट वरती पेट्रोल पंप आहे हा. सगळ्यात हायेस्ट अल्टिट्यूडचा आहे की नाही मला माहिती ना, जिथे लिहिलं आहे तसा. बघूयात असेल ते असेल. आपलं काम काय, पेट्रोल टाका आणि चला, एवढंच. कसल्या गाड्या लागल्या बघ रप्पा लाईनीत. पेट्रोल दे दो पेट्रोल. कितना मिलेगा पेट्रोल. फुल 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 फुल. फुल फुल. काय झालं रे. हे छेवली तर बघ कसला माणूस येत आहे. पुरा 90 डिग्री आहे. तो बघ दिसते काय. हिला कमाल आहे रे माणसाची. पुरा 90 डिग्री आणि घसरत येते पायांवर. एक नंबर.
बकऱ्या बिकऱ्या आहेत त्या, फार दगड पाडतायत खालती. रिस्की आहे रे बाबा, इथं थांबू नका. काय सांगाल या कासवांना, काय समजत नाही हो. अरे तिथून ते दगड बिगडं पडतात खालती रस्त्यावर, एवढी मोठी दगडं आलीत. एखादा पडला, डोक्या बिक्यात पडला तर काय नाही, ठीक आहे, हेल्मेट आहे, वाचतील. खांदे बिंदर पडला तर राहील काय? यायला तो माणूस सांगताय तिथं, इथं थांबू नका, लक्ष द्या आणि पुढे जा. अरे हे कासवं तिथंच थांबलीत, बावलटा. चलो तो बहुत जोर की भूक लगी है, चक्कर बिक्कर येणारी भूक. काहीतरी खाऊन घेऊये मस्तच पैकी. अरे मगाशी हॉर्न मारत होतो तर थांबली नाही पोरा. हात दुखायला लागला, अक्षरशः दुखायला लागला हात. आज जास्त डिस्टन्स नाही कवर करायचं आहे. आता फक्त 50 किलोमीटरच जायचं आहे. म्हणजे पांग मी मगाशी काय बोललो होतं काय मला आठवत नाही आता. आपण आता पांगला जायचं आहे फक्त, आणि पांग इथून आहे 50 किलोमीटर फक्त. तर निघालो आहे मस्तपैकी आरामात. का आज घाई नाही, गडबड नाही, काळोख पण नाही होणार. आता वाजलेत किती, 3:45 ना, 3:40 झालेत. मला वाटतं 5 वाजेपर्यंत आपण पोचू आरामात. सो वही चलो. या साईडने पूर्ण ओपन आहे ना, आणि या साईडने डोंगर आहे. या साईडने एवढा बेकार वारा येतोय ना की गाडी पूर्ण हलवतोय, आणि 6वा गेअर टाकणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. गाडी पूर्ण थांबते 6व्या गेअरला. 5व्या गेअरपर्यंत जमतेम पोचतात. हे बघा, 4थ्या गेअरला फुल RPM दिलाय मी, 5वा गेअर टाकला लो गाडी परत. हे बघा, फुल थ्रोटल दिलं गाडी. एवढी 6वा गेअर टाकला तर पूर्ण गाडी दमते. हे बघा, 4500च्या पुढे RPM जातच नाही. जाम वारा आहे, आणि गाडी मधीतच वारा असा बदलतोय ना, म्हणजे हे फ्लो, गाडी पूर्ण अशी हलवते, झोला मारते. लेफ्ट मारायचं आहे मे बी. हां, तर आपण लागू पांग रोडला. तर इथून आहे पांग फक्त 40 किलोमीटर लांब. 40 किलोमीटर म्हणजे अर्धा तासात पोचू ना आपण. आणि आपला भाऊ पोचलाय की नाही तिथं काय माहिती नाही, फोन नाही लागत, कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत आहे. तर बघूयात जाऊन, तिकडे गेल्यानंतरच कळेल. अजून काय बोलतो तो? हां, थंडी आता ठीकठाक कंट्रोलमध्ये आहे, म्हणजे थोडं बरं वाटतं. हाय थंडी, नाही असं नाही बोलता येणार, कारण बर्फ तुम्हाला दिसतच असेल आजूबाजूला. पण थोडं कंट्रोलमध्ये आहे, जास्त थंडी अशी वाटत नाही सध्या तरी. आता बघू, थोडंसं चढ आहे पुढे जाऊन, तर तिथं कसं काय होतंय ते. आणि जर असंच वातावरण राहिलं तर 1 नंबर एनर्जी पण फुल टिकून राहील. तर चला जाऊयात पांगला. पांग 17 किलोमीटर म्हणजे 10 मिनिटांनी पोचू. मला 5:30चा टायमिंग दिलेला, आता वाजले 4:15. म्हणजे विचार करा आपण किती डिस्टन्स कवर केला. 50 किलोमीटर म्हणजे किती मिनटं लागतात माहिती आहे काय? 20 ते 25 मिनटं. भारी. मग साधा काम पकडाचाच नाही. पांग इज ओनली 12 किलोमीटर्स अवे फ्रॉम अस. लय बेकार खड्डे इतर, लय बेकार. मॅकविल बेंड गेम प्ले खड्ड्यांचा. डायरेक्ट मॅकविल बेंड आपटली तर नाशिक. थोडा सावधानीने आलो ना, खड्ड्यात नाही आपटलो, नाही तर डायरेक्ट मॅकविल बेंडीस काम. खड्डं कसं आहे माहिती आहे काय? असं जर खड्डा एकदम असा असला ना स्लोपवाला तर काय फरक नाही पडत, गाडी निघून जातं, तेवढा जे शॉक ॲब्झॉर्ब करतं. पण हे खड्डं कसं आहेत माहिती आहे काय?
असे एल शेपमध्ये आहेत, असे एल शेपमध्ये. त्याच्यावरनं गाडी डायरेक्ट फाटकन आपटतं. तो शॉक ॲब्झॉर्ब नाही करत. आता बटन टायर आहेत म्हणून शॉक ॲब्झॉर्ब होतंय. मॅकवेलला लागत नाही जास्त दणका. बटन टायर नसते, रेडियल टायर असतील ना, बेकार काम झाला असता. तर मला जाऊ दे. ही वायर गुत्त आहे चार्जरची. हे बघ फुल ऑन ड्रिफ्टिंग. साधा कामच नाही भाई. हे बघ. हो, मोटर ट्रैक्शन कंट्रोल ने बचा लिया भाई, नहीं तो हम उस पहाड़ इस बांध के नीचे पलीकडं असते. अर्धा हिंदी ना अर्धा मराठी. कसा वाटतंय ऐकायला? बरा वाटतंय ना मग. और गाडी पळाला तर पळतय, पण थांबायला थांबत ना असलं रोडवर. हो, ABS टाकल्या ऑफ रोडला म्हणून. ABS जर रोडला ठेवला ना, गाडी थांबायचीच नाही ती. हे अशी कुट करत कुठं नाटात घुसू समजायचा पण नाही. ऑफ रोडला काय करतं माहिती आहे काय? पुढचा ABS काम करतं. पुढचा ABS काम करतं, पाठचा नाही करत. हे बघ हे बघ, गॅसला यांचे. हे पहिलं असं रोड होतं लडाखचं. जेव्हा मी व्हिडिओ बघायचो ना लहान असताना, म्हणजे तेव्हा हे असं रोड होतं सगळं. आता जाम म्हणजे जाम फरक पडला. जाम चांगले रोड झालेत आता. हा खरा लडाख त्यावेळेला टफ होता. असं रोड होतं तेव्हा. आता काही नाही राहिलाय टफ. नुसती गाडी चालवायची ना, ते थंडी बिंडी झोपासाची बस, बाकी काही नाही. ना आता आलाय आपला भाऊस भाविक म्हात्रे. इकडे ना यस. अरे याला थांबलो किती वेळ, आलात ना अजून. आला आला आला. चला तर आता निघालोय. पॉंगला थांबायचं होतं, पण पॉंगला नको बोलतात पोरं, बोलतात सरचूलाच जाऊया. तर आता सरचूला चाललोय. सरचू इथून 125 किलोमीटर आहे. आणि आता भाविक सोबत फुल राडा. वाकव बस गाडी. नाही बघितली, नाही बघितली. तर हो हो हो.
रोड नाही दिसत, पाटी राहून रोड नाही दिसत, नुसता दुरला. जमलो. ही सूर्य लाचुंगला अल्टिट्यूड 16,116. लाचुंगला बिचुंगला काय मला माहितीच नव्हता. आपल्याला फक्त सोनमार्ग, उमिरला आणि खरदुंगला बस. लाचुंगला बिचुंगला काय विषयच नाही. हे काढ फोटो. व्यू देखो गाइस, व्यू. और ये क्या है, खतरनाक एक्सीडेंट बहुत पहले हुआ लग रहा है. आणि इथे लोडचा ट्रक आहे, तो चढत नाही. तर बाबा मला भीती वाटते त्याच्या पाठून ओव्हरटेक मारायला, कारण त्यांना ब्रेक पण नाही ना लागत, सरकत येतात माग. नो टेंशन, चलो. एक गाड़ी की वजह से इतना ट्रैफिक देखो कितना होता है. फुल्ली लोडेड लाते हैं गाड़ी और फिर ऐसे वादियों में चढ़ नहीं पाती. तो करे तो क्या करे, गाड़ी क्या करेगी. उसका पावर है उतना लिखा हुआ है, उससे ज़्यादा ओवरलोड भरा तो उसका इंजन भी क्या करेगा करके. ये देखो नकीला टॉप अल्टिट्यूड 15,547. हा 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 नकीला. हे आपल्याला काहीच माहिती नाही, म्हणजे नव्हतं, आता माहिती झालं. नेक्स्ट टाइम कसं आपण सगळं बघत येऊ ना. नकीला टॉप, नुकीला टॉप सगळं. लोकेशन बघा परव, नुसतं लोकेशनच बघा, बाकी काय नाही करायचं तुम्हाला. थांबव. त्यांना पण किती बरा वाटला आपण गाडी थांबवली. असं हो, ही माणूस की ठेवायची.
एवढं बरं वाटतं ना अशी गाडी चालवायला, एक नंबर वाटते. हायला इलेक्ट्रिक गाडीसारखा फील होते. क्रूज कंट्रोलची किंमत आत्ता कळते की लावून घेतला असता तर किती बरा झाला असता. गप असा बसलो असतो हाताची घडी घालून आणि गाडी चालत राहिली असती. फक्त मला काय करायचं होतं, बॅलन्स इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं. यस. आईला पोरं साधा कामच नाही हो करत. हे बघ कसला खतरनाक शॉर्टकट आहे. माराचा हे आईला मी बोलतोय धूल कसली येते बघते तर ही आपली पारा. रिस्की तो है पर टाइम भी उतना ही बचता है और पेट्रोल भी. आप बोलोगे पेट्रोल के लिए जान से खेल रहा है, तो ऐसा नहीं गाइज, थोड़ा सा एडवेंचर भी कर लेते हैं. इतनी दूर आए ही है तो ऐसे ही नहीं जाएंगे. ये देखो दिख रहा है आपको कितना रिस्की है. पूरा उतरण. अबा चढ़ने में कुछ नहीं होगा. थांब काय बोलत नाही, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन राईड. चढायला काय वाटत नाही हो, पण उतराला ना पक्की फाटत. Yes, the guys was cheering us like woohoo. तो बघ कासव पडला. ये उचल हे पुढं हो उचलला ना. काय झाला? काय झाला काय? अरे हो तो भिंगरलाय माणूस, त्याला देतोय डायमॉक्स. हे घे डायमॉक्स पाहिजे ना. हा दे, हाय ना दे. ठीक आहे. हा 10-15 मिनिटांनी करतात. विंगरला आहे. और एक शॉर्टकट. बढ़िया सा शॉर्टकट मतलब जे व्हेरी इजी शॉर्टकट दिस वॉज, बट टाइमिंग सेविंग शॉर्टकट. हाँ अरे त्याला दम लागलेला स्कॉर्पिओ वाल्याला, त्याला डायमॉक्स दिली. नुसती शॉर्टकटला गर्दी. कोणच्याच सगळी बरोबर रस्त्याने जातात ना. आपली पोरा बघ कुछ अलग करेंगे.
बाबा बाबा, कसलाच मोठा शॉर्टकट मारला व. 10-1 किलोमीटर वाचवला असेल आपण 100%. दहा 1 किलोमीटर वाचला असेल का टोटल? लक्ष, फर्स्ट गिअर. चल तू. विस्की पूल बघा, हा आहे विस्की पूल. वाचू शकता ना तुम्ही. विस्की पूल का ते मला नाही माहिती. चल पुढे येऊ दे. रम पूल, क्वार्टर पूल, बियर पूल, तकिला पूल. काळोख पडायला लागलं आता हळूहळू. तर थोडासा स्पीड वाढूयात आणि लवकरात लवकर रूमवर पोहोचूयात. ये कौन सा? ब्रांडी पूल. ये ब्रांडी, डॉक्टर ब्रांडी. ब्रांडी पूल है ये, देखो. आगे मतलब चलो गेस करो आगे कौन सा पूल होगा. आई थिंक रम पूल होगा. विस्की होगा, ब्रांडी होगा, अभी रम. ये क्या हो रहा है? रम रम हो रहा है. रम 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 रम. ओके, रिलॅक्स. थोडासा थांबलेलो रिलॅक्स होण्यासाठी. आता फक्त 10 किलोमीटर आहे इथून सरचू आणि निघालो आम्ही जायला. आणि सरचूमध्ये थंडी बोलतात बहुत, म्हणजे खूप जास्त आहे. खूप जास्त थंडी आहे बोलतात सरचूमध्ये. कारण हे बघा ना 10 किलोमीटरच आहे फक्त. आणि हे डोंगर बघा किती जवळ आहेत. 10 किलोमीटरला तर डोंगर कापायची नाही मला वाटत नाही. तर रस्ता आहे वाकडा तिकडा. म्हणजे जवळजवळ आपण डोंगरांच्या याच्यातच जातो आहे सरचूला. पहिल्यांदाच चालले, मला नाही माहिती एवढं, म्हणून मी जरा कन्फर्म नाही थोडा. तर बघूयात जे काय आहे ते आपण बघायलाच चाललो आहे नवीन. आणि आता आपण पोचलो आहे सरचूला. हां मग आता इथे कसं काय ते बघूयात. तिथं कॅम्पस असतात. चारही साईडने बर्फ आहे आणि मधी हे गाव बसलंय. गाव आहे की फक्त राहण्यासाठीच लोकांना
हे केलं काय समजायला मार्ग नाही. तरी पण आता बघूयात चला कसं काय होतंय. इथं राहतोय की पुढे जाऊन राहतोय. पुढे पण आहेत थोडेसे कॅम्पिंग, तुम्हाला दाखवतो. सुधा धाबा का बुधा धाबा काहीतरी आहे पुढे. तिथे अटॅच बाथरूम मला रूम भेटल असं यांनी सांगितलं. इथे पण रूम आहेत पण त्यांना अटॅच बाथरूम नहीं है. ये तो सबसे बड़ा प्रॉब्लम है क्योंकि मेरे को तो पर्सनली सोने को एक खटिया होगा तो भी चलेगा और आंग पे लेने के लिए कंबल, पर वॉशरूम अच्छा होना चाहिए मेरे बबलू. तो देखते हैं कैसा है क्या है. आणि एवढी थंडी लागायला लागले ना काय सांगू मला. बेकार बेकार. गाईज 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 2 डिग्री सेल्सिअस वेदर आहे आणि एवढी थंडी लागलेली आहे की सगळे जण हे बघा हाफ पण जॅकेट घालून सगळी जॅकेट यांचं रायडिंग जॅकेटच काढलं ना. आणि इकडे अवस्था बघा काय झालंय, फुल थंडी. आणि इथे आम्ही जेवायला रोजचा अंडा भुर्जी वगैरे सगळा खाऊन कंटाळा आला. तर या माणसानी आज जवळा बनवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. टणा गरमागरम जवळा. आणि काय खाणार जवळासोबत? एवढाच आहे. ओके ठीक आहे. खूप जास्त थंडी आहे. 3 वाजता -4 दाखवतंय वेदरला. बघूया आपण जाते का तेवढं, म्हणजे जावं तर नाही पण जाणारच तर आहेत. तर ठीक आहे आजसाठी एवढंच. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय. नतीजा -6 डिग्री में ये निकला है. हो गरमा गरम सुकट आणि नुसता भात. साधा कामच नाही बाई. बास 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 बास. जेवतो पटापट झोपतो. खूप जास्त थंडी आहे.